लेहंगा 680 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 680. हा, अहो साधातला साधा घ्यायला गेला तरी 4-5 हजाराचा येतो. तर तुम्हाला या ठिकाणी 680 पूर्ण काउंटरची स्टार्टिंग प्राइस आहे. मग 1000, 1200, 1500, 2000 ब्रायडल घ्यायला गेलो तर आपल्याला 2000 पासून सुरुवात असणार आहे. या ठिकाणी बघू शकता ब्रायडल मध्ये पण अप्रतिम डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि वेगवेगळे डिझाईन्स, फक्त लालच नाही मंडळी, तर असे काहीतरी वेगळे युनिक कलर सुद्धा तुम्हाला देत असतं अजमेरा फॅशन. अजून तुम्हाला मी दाखवते की पार्टी वेअर असेल किंवा तुम्हाला जसं वेस्टर्न वेअर टाइप जर कलेक्शन हवं असेल या पद्धतीने तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन इथून परचेसिंग करू शकता. लेहंग्यामध्ये A to Z कलेक्शन आहे. हे फक्त सॅम्पल्स आहे. जर हे जास्ती चकमक झालं, जरा असे सोबर मध्ये हवं असेल तर सोबर मध्ये आपण हे बघू शकतो. हे बघा, हे आपण बघू शकतो या साईडला सोबर मध्ये खूप सुंदर आहे. या साईडला आपण बघू, इकडे दाखव. हे बघा या साईडला अशी तुम्ही घेऊ शकता. सोबर मध्ये जास्त ज्यांना चमकी वगैरे नाही का, बघा हे पण छान, हे पण छान आहे. तर तुम्ही असे कलेक्शन ओझे आहेत, कॅनचं जास्त वजन आहे त्याचं. हे बघा या पद्धतीने. अजून तुम्हाला म्हणजे किती सुंदर आहे कलर. या साईडला या म्हणजे आपल्या लोकांना दिसेल. हे बघा मंडळी, असे तुम्हाला सोबर पण हवे असतील तर तुम्ही सोबर एकदम कलेक्शन ते पण घेऊन जाऊ शकता. हे बघा या ठिकाणी तुम्हाला असे म्हणजे सिंपल आणि सोबर, हे बघा ते फार जड होते फंक्शन. हे बघा या पद्धतीने पण हलके, हा एकदम हलके आहेत. आणि बघा रेंटलचा बिझनेस सुद्धा तुम्ही लेहंग्याचं कलेक्शन ठेवून करू शकता. आता बऱ्याच महिला घरी बसलेल्या असतात, बुटीक चालवतात, मग त्यांना थोडं एक म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझा व्यवसाय पटकन मोठा व्हावा, तर मग तुम्ही हा रेंटलचा व्यवसाय करू शकता. भाड्याने आपण मेन आहे की बाबा बेस्ट सांगता येतात त्या, की बाबा तुम्ही शॉप चालू करताय ना, त्याच्या ते आहेच ते मी सांगितलंच, पण त्याच्या बरोबर हे लेहंगे बाबा आपण घेतले की वर्षांनी परत 4-4, 5-5 वर्षांनी घालतो. तर हे आपण रेंटल बिझनेस बेस्ट आहे. कारण काय आहे माहिती का, एवढा डिमांड आहे. एवढा हेवी लेहंगा आपण एकच घालतो, स्वतःही एकच वेळा घालतो, हो की नाही, 1 किंवा 2 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा भाड्याने मिळतात. भरपूर चांगला ट्रेंडिंग बिझनेस आहे तो. बिलकुल बरोबर. तुम्ही करू शकता मंडळी, नक्कीच तुम्ही पण हा व्यवसाय करा आणि त्यात बेनिफिट पण खूप आहे. आणि जर मी तुम्हाला एकदम साधे लेहंगे दाखवले ना, तर ते सुद्धा तुम्ही ठेवून बेसिक स्टार्ट तरी करा. ऍटलीस्ट स्टार्ट केल्यानंतर माणसाला आयडिया तरी येते की हा ही डिमांड आहे कस्टमरांची, तर तुम्ही तसेही कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता. बायकांचंच मिळतं का, तर या ठिकाणी मेन्स साठी पण आहे. तुम्हाला टी शर्ट मिळणार, शर्ट मिळणार, ब्लेझर मिळणार, 3 पीस, 5 पीस, जीन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पॅन्ट्स मिळतील. असे भरपूर प्रकारचे तुम्हाला कलेक्शन. फॉलोअर पण भरपूर आहेत, ते मगाच्यापासून तेच दाखवत आहे. तुमच्यासाठी सुद्धा आहे मंडळी, तर तुम्ही सुद्धा परचेसिंग करू शकता. मॅडम आपण लेडीज वेअर बघितलं, जेंट्स वेअर बघितलं, एवढे कप्पे आहेत ते चालून वैतागायला. आता थकले म्हणजे केवढं आहे हे. मला जस्ट वाटलं की ठीक आहे असेल, चालून दमली मी. एवढं मोठं आहे बरं का. तुम्ही आलात ना बघायला स्वतः. आता आपण लेडीज वेअर पाहिलं, जेंट्स वेअर पाहिलं, आता किड्स वेअर बघूयात पाणी पिऊन. हा प्या चल. या ठिकाणी यांचं स्टार्टिंग प्राइस किड्स असणार आहे 26 रुपये. तर तुम्हाला लहान मुलांमध्ये खूप आपण बायका साड्या खरेदीला जातो किंवा जेंट्सचे कपडे तर लगेच आवडतात. हे छोटे असतात पण एवढे महागडे असतात, खूप महाग असतात. लहान मुलांचे कपडे सगळ्यात महाग असतात आणि त्यातले त्यात मॅडम साईज मिळत नाही. हे बघा यांच्याकडे व्हरायटी आहे, व्हरायटीज आहे. सगळं दाखवा त्यांना. हे बघा या ठिकाणी पण लहान मुलांची इकडे आपण बघू शेरवानी वगैरे, लग्न आहे, शेरवानी पण कोट सुंदर आहे, ब्लेझर लागतो, शेरवानी लागते, ते पण प्रकार आहे तिथं. हे बघा या प्रकारे तुम्हाला असे छान कलेक्शन बघायला मिळतील. मला एखादा फक्त एक तुम्ही डायरेक्टली रेट नका सांगू, पण म्हणजे काय अंदाजे तुम्ही बाहेर आता बघा लहान मुलांचे कलेक्शन याच्यामध्ये आता यांच्यावर प्राइस नाही लिहिलेली आहे. जर तुम्हाला माहिती करायची असेल ना मंडळी, आता जसं मॅडमांनी विचारलं 3000च्या आसपास तरी जातात. 2000 म्हणजे कंपनी देतच नाही मॅडम, एकदम स्वस्तात देतं. आणि तुम्हाला माहिती करायची असेल ना, स्क्रीनशॉट घ्या या कपड्यांचा, घ्यायचंच आहे. हे लग्नात वगैरे जास्ती वापरले जातात आणि आपण आपल्या मुलांना 2000च्या पुढे तरी हे कपडे घेतो. बिलकुल म्हणजे काय घेतलेत मी अच्छा. आणि तुम्ही या ठिकाणी या किड्सचं पण कलेक्शन आहे, मेन्सचं कलेक्शन आहे, वुमेन्स मध्ये टोटल कलेक्शन तुम्हाला मिळतात. आणि
तुमच्यासाठी एकदम छान म्हणजे संधी आहे, एकाच ठिकाणी एवढे सर्व गोष्टी मिळतात. आणि मेन म्हणजे आता तुम्हाला वाटेल की बाबा छोट्या छोट्या कप्प्यात यांचं भरपूर आहे, म्हणजे फक्त तुम्हाला तिथं याच्यामध्ये त्यांना थोडं दिसतंय. जो ब्लॉग असतो, जो युट्यूबचा व्हिडिओ असतो म्हणजे त्याच्यात खूप कमी वेळ असतो आमच्याकडे, आणि कमी वेळात जेवढं इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येईल तेवढं मॅडम पण देतात, मी पण देते. त्याच्यामुळे व्हिडिओ बघितला तुम्ही 2-4 दिवसांनी तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही या अजमेरा फॅशन बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यात खूप महत्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला असतात आणि तुमच्या म्हणजे मदत करतात व्यवसायाला. तुम्ही एकदा व्हिजिट करा. जसं मॅम येऊन बघितल्या, मॅडमनी टोटल कलेक्शन बघता बघता त्या स्वतः थकल्या. आम्ही तर रोजच करतो मॅम, पण ही आम्हाला ऍक्च्युली सवय झाली. एक्झॅक्ट. चला ठीक आहे. तुम्हाला जर पीडीएफ ने पण मागवायचं असेल मंडळी तर तुम्ही पीडीएफ ने सर्व फोटो बघून तुम्ही सिलेक्शन करू शकता. फोटो आपण जास्ती दाखवलेले नाहीये बिलकुल, पण माझं असं मत आहे की तुम्ही स्वतः या. कारण मी स्वतः येऊन इथं कपड्यांची क्वालिटी असेल किंवा सगळ्या गोष्टी मी स्वतः चेक केलेत. बिलकुल. त्यामुळे मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते, म्हणजे मी स्वतः बघितलंय म्हणून. नाहीतर मी माझ्या व्ह्यूअर्सना कधीच चुकीच्या गोष्टी सांगणार नाही. आणि मी स्वतः मॅडम, मी स्वतः व्हिडिओ बनवते ना, तर मलाही वाटतं की आपला जो एखादा व्यक्ती, मराठी व्यक्ती आहे, त्यांनी एखाद्या चांगल्याच ठिकाणी जावं आणि आपला व्यवसाय स्टार्ट करावं. कारण कसं असतं की आपण हक्काने सांगू शकतो की नाही, ही जागा तुमच्यासाठी खरंच बेस्ट आहे. भरपूर ऐकलं होतं अजमेरा फॅशन बद्दल. आम्ही सुरतला आलेलोच. मग म्हटलं की बाबा माझे जे व्ह्युअर्स आहेत आणि ज्या लेडीज असतील, जेंट्स असतील, ज्यांना खरंच काहीतरी करायचंय, असं असतंय की आपण त्यांच्यासाठी आतापर्यंत रील बनवली, आलोयच तर मग मला अजमेरा फॅशन जे ऐकलं होतं ते मला बघायचं होतं, मी बघितलं त्यांच्यापर्यंत पण पोहोचवलं. बिलकुल. नक्कीच मॅडम आलेले आहेत, तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा. ऍटलीस्ट बघण्याच्या हेतूने तरी या, मग नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला वाटेल की बघण्याच्या नाही, खरेदी करण्याच्याच हेतूने येतील. बिलकुल. एवढ्या लांब येणार आहेत, फक्त बघून कोण जाणार आहे. बरं मॅडम, मी सगळ्या कपड्यांची क्वालिटी पाहिली, तुमच्याकडे काय काय मिळतं ते पाहिलं. तर आता मला एक सांगा की बिझनेस स्टार्ट करायचंय तर कमीत कमी आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते किती रुपयापासून बिझनेस स्टार्ट करू शकतात? बिलकुल. हा पण प्रश्न खूप छान आहे मॅडमांचा. आता बऱ्याच गावाकडे, छोट्या छोट्या शहरामध्ये आणि छोट्या एकदम खेड्या गावामध्ये पण महिलांना वाटतं की बिझनेस स्टार्ट करायचा, पण जास्त म्हणजे 50,000 गुंतवावं लागतील असं काही नाहीये. 1 लाख गुंतवायची पण गरज नाही. फक्त 25,000 तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो. तुम्ही 25,000 तुमचा व्यवसाय आरामात स्टार्ट करू शकता. बरं, आम्ही इथं आलोय, खरेदी केली आणि त्याच्यानंतर आम्ही परत येऊ शकलेलो नाहीये. मग मी फक्त त्या पॅटर्न सांगितला की मला या पॅटर्नचे हवेत, या कलर्स मध्ये, तर तुम्ही पाठवू शकताय माल. हा बिलकुल. प्रॉपर तुम्ही ऍड्रेस द्यायचा. ठीक आहे. ऍड्रेस दिल्यानंतर तुमच्या एरियात जे पण ट्रान्सफर ऑफिस असेल त्यांचा ऍड्रेस दिल्यानंतर तिथे तुमचं पार्सल येईल. 7-8 दिवस लागतात. बघा आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, म्हणून थोडंसं 1-2 दिवस इकडे तिकडे होतात. तर तुम्ही पार्सल मागू शकता तुमच्या प्रॉपर ऍड्रेसवर आणि व्हिडिओ कॉलने सर्व कलेक्शन तुम्ही बघू शकता. बरं, ठीक आहे. आता मला पत्ता, इथं समजा एखादं आले तर इथपर्यंत कसं यायचं? आपण सुरत मध्ये आलो तरी सुरत मध्ये जायचं कुठं हा प्रश्न असतो, तर आपल्या अजमेरा फॅशन पर्यंत कसं यायचं? हा, तर जसे तुम्ही स्टेशनला उतरतात सरळ तुम्हाला म्हणजे की मोठा प्रश्न आहे की जायचं कसं. तर सुरत स्टेशनला जसे तुम्ही उतरतात तर तुम्हाला पिक अँड ड्रॉप म्हणजे घ्यायला एक कार येते. आता बऱ्याच मराठी लोकांना पिक अँड ड्रॉपची ही सुविधा काय आहे पण माहिती नाहीये. छोट्या खेड्यागावातले लोक बघतील त्यांना माहिती नाही, तर तुम्हाला एक गाडी येते घ्यायला, त्याच्यात तुम्ही बसून फोन तुम्हाला करायचा की मग स्क्रीनवर नंबर चालतो मंडळी, त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तिथून तुम्हाला पिक अँड ड्रॉप इथं पर्यंत पोहोचवलं जातं. ओके, ठीक आहे. भरपूरशी माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि आज आम्ही इथं आलो, मॅडमनी छान आम्हाला सगळी माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्या आधी थँक्यू सो मच.